लोणी काळभोरचे सेतू केंद्र मांजरीला स्थलांतरित करण्यास खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंचा विरोध. ग्रामीण नागरिकांच्या हितासाठी मंजूर केंद्र लोणी काळभोरमध्ये सुरू ठेवण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. शिरूर लोकसभा मतदारसंघातील लोणी काळभोर तहसील कार्यक्षेत्रासाठी मंजूर करण्यात आलेले सेतू सुविधा केंद्र पुणे महानगरपालिका हद्दीतील मांजरी बुद्रुक येथे स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावाला खासदार डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे यांनी तीव्र आक्षेप घेतला असून हे केंद्र लोणी काळभोर येथेच कार्यान्वित ठेवण्याची मागणी त्यांनी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे अधिकृत पत्राद्वारे केली आहे. दिनांक 13 जून 2026 रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात खासदार कोल्हे यांनी नमूद केलंय की लोणी काळभोर तहसील कार्यक्षेत्रातील नागरिकांना विविध महसुली आणि शासकीय सेवा जलद आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी सेतू सुविधा केंद्राची संकल्पना राबवण्यात आली आहे. मात्र हे केंद्र मांजरी बुद्रुक येथे स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव समोर आल्यानं ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. पत्रात पुढे म्हटलंय की लोणी काळभोर, कुंचुरवाडी, थेऊर, कदमबाग वस्ती, नाळवाडी, आळंदी, मातोबाची तसेच परिसरातील अनेक गावातील हजारो नागरिकांना या केंद्राचा थेट लाभ होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागासाठी मंजूर झालेले केंद्र शहराच्या हद्दीत हलवल्यास नागरिकांना अतिरिक्त अंतराचा प्रवास करावा लागेल. यामुळे वेळ, आर्थिक खर्च आणि श्रम यामध्ये अनावश्यक वाढ होऊन शासनाच्या सेवा नागरिकांपर्यंत सहज पोहोचवण्याचा मूळ उद्देश बाधित होण्याची शक्यता आहे. महसूल विभागाशी संबंधित दाखले, उत्पन्न प्रमाणपत्र, जात पडताळणी, विविध अर्ज आणि इतर शासकीय सेवांसाठी नागरिकांना वारंवार केंद्रात जावं लागतं. अशा परिस्थितीत केंद्र ग्रामीण भागात असणं अधिक सोयीचं ठरणार असल्याचं खासदारांनी पत्रात स्पष्ट केलंय. विशेष म्हणजे यापूर्वी लोणी काळभोर ग्रामपंचायतीने देखील हे केंद्र लोणी काळभोर मध्ये सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. आता या विषयात खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी थेट हस्तक्षेप केल्यानं सेतू केंद्राच्या स्थलांतरणाचा मुद्दा अधिक चर्चेत आलाय. खासदार कोल्हे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करताना नागरिकांच्या हिताचा विचार करून मांजरी बुद्रुक येथे स्थलांतरणाचा प्रस्ताव तातडीनं रद्द करावा आणि मंजूर सेतू सुविधा केंद्र लोणी काळभोर येथेच कार्यान्वित ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश द्यावेत अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूजसाठी हनुमंत सुरवसे, पुणे. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.